आता आपण सुरू करूयात ईसीजी. ईसीजी सुरू करण्याआधी आपली जी कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आहे त्याचं आपण बेसिक अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी बघून घेऊया. आता जे आपलं लाईफ आहे, लाईफसाठी आपल्याला जगण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. आपल्याला बेसिक माहिती आहे की एअर, वॉटर आणि फूड ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात कोणत्याही माणसाला जगण्यासाठी. आता ह्यातून पण सगळ्यात मेन असतं एअर. आता एअरमध्ये काय असतं? ऑक्सिजन. ऑक्सिजन आपण जसं एअर इनहेल करतो, जसं आपण इनहेल करतो तसं ते ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करतं, मग ते सेल्सपर्यंत जातं. सेल्समध्ये जाऊन त्या सेलच्या बेसिक तिथलं जे मेटाबॉलिझम आहे त्याला सपोर्ट करतं. सो सेलमध्ये मेटाबॉलिझम होतं आणि आपल्या बॉडीचे सगळे फंक्शन्स होतात. त्यामुळे हे जे ऑक्सिजन असतं हे सेल्युलर रेस्पिरेशनसाठी फार महत्त्वाचं असतं. काय सांगितलं आपण? एअर महत्त्वाचं आहे. का? एअरमध्ये असतं ऑक्सिजन. ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करतं थ्रू इनहेलेशन, मग ते सगळ्या सेल्सपर्यंत पोचतं. तिथे जाऊन तिथे सेल्युलर रेस्पिरेशन होतं. या ऑक्सिजनच्या हेल्पने त्या सेलमध्ये मेटाबॉलिझम घडवून येतं. त्यामुळे आपल्या बॉडीचे जे काही बेसिक फंक्शन्स आहेत ते सगळे घडले जातात. सो मूळ काय ह्याचं? ऑक्सिजन. ऑक्सिजनमुळे सगळ्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज घडत आहेत आणि हे ऑक्सिजनला सेल्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं आपलं CVS, जे आपलं कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आहे. हे ह्या ऑक्सिजनला बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत घेऊन जातं. सगळ्याला CVS किती महत्त्वाचं आहे. आता जे आपलं कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आहे ह्याची बेसिक अॅनाटॉमी आपल्याला माहिती आहे, तर एकदा आपण रिवाईज करून घेऊया. आता वरून येतं सुपिरियर वेना केवा, खालून येतं इन्फिरियर वेना केवा. हे ब्लड ड्रेन होतं इंटू युअर राईट एट्रियम. मग राईट एट्रियममधून ते जातं राईट वेंट्रिकलमध्ये वाया युअर ट्रायकास्पिड वॉल्स. मग हे जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे हे जातं लंग्सकडे जातं थ्रू युअर पल्मनरी ट्रंक आणि तिथे असतं पल्मनरी वॉल्व. आता लंग्सकडे हे डिऑक्सिनेटेड ब्लड गेलं, मग लंग्समध्ये त्यातलं सगळं CO2 बाहेर जातं, त्यात परत फ्रेश O2 येतं. मग हे जे ऑक्सिनेटेड ब्लड आहे हे आणलं जातं इन युअर लेफ्ट एट्रियम वाया पल्मनरी वेन. ठीक आहे, पल्मनरी वेन थ्रू सगळं हे ऑक्सिनेटेड ब्लड आणलं जातं लेफ्ट एट्रियममध्ये. मग लेफ्ट एट्रियममधून ब्लड जातं लेफ्ट वेंट्रिकल्समध्ये थ्रू मिट्रल वॉल्व आणि मग लेफ्ट वेंट्रिकलमधून ते जातं आवर्टा थ्रू अख्ख्या बॉडीपर्यंत आणि आवर्टामध्ये एंटर करायच्या तिथे असतं आवर्टिक वॉल्व आणि आवर्टामधून मग हे ब्लड सगळ्या बॉडीच्या सगळ्या सेल्सपर्यंत जातं आणि सगळ्या सेल्सपर्यंत मग ऑक्सिजन पोहोचवलं जातं. सो ह्या ऑक्सिजनला बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत नेण्यासाठी 2 सिस्टम कामाचे असतात. आपली कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, कारण हार्ट सगळं पंप करतंय, वेसल्स थ्रू ब्लड जाते, आणि रेस्पिरेटरी सिस्टम, कारण रेस्पिरेटरी सिस्टममुळेच ऑक्सिजन येतंय, CO2 बाहेर जातंय. सो ऑक्सिजनला एव्हरी सेलपर्यंत पोहोचण्यासाठी काय कामाचं असतं? आपली कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टम. सो बेसिक अॅनाटॉमी कळली. काय? सुपिरियर वेना केवा, इन्फिरियर वेना केवा जातं राईट एट्रियम, मग ट्रायकास्पिड वॉल्व थ्रू जातं राईट वेंट्रिकल, मग पल्मनरी वॉल्व असतं ते जातं पल्मनरी ट्रंकमध्ये, तिथून जातं लंग्सकडे, लंग्सकडून ऑक्सिनेटेड ब्लड येतं वाया पल्मनरी वेन इंटू युअर लेफ्ट एट्रियम, मग तिथून मिट्रल वॉल्व थ्रू ते जातं लेफ्ट वेंट्रिकलमध्ये, मग तिथे असतं आवर्टिक वॉल्व, तिथून ते पास होताना जातं आवर्टामध्ये आणि मग बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत हे ब्लड पोहोचवलं जातं आणि त्या ब्लड थ्रूच ऑक्सिजन पण बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवलं जातं. मग आता आपण बघूया फिजिओलॉजी. आता आपल्याला माहिती आहे की एक इम्पल्स हार्ट थ्रू फ्लो होतं आणि त्यामुळेच हार्टमध्ये जे काय कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन जे काय होतं तर ते इम्पल्स थ्रू होतं, एक करंट थ्रू होतं, एक करंट असा फ्लो होतं. कसा फ्लो होतं आपण पुढे तो पाथ बघूया, पण हा जो करंट फ्लो होता आपल्या हार्ट थ्रू त्यामुळेच आपल्या हार्टमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं आणि हा करंट जसा जसा ट्रॅव्हल करतोय तसं तसं आपण त्या ग्राफवर काढत जातो, जो आपला ECGचा ग्राफ असतो तर आपण तसं तसं काढत जातो आणि ह्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आता हा जो करंट आपण म्हणतो हा फ्लो होतो, तो कसा होतो ते बघूया. आता जी आपली हार्टबीट आहे ती सुरू होती फ्रॉम या पेसमेकर आणि ह्या पेसमेकर प्रेझेंट असतो तुमच्या SA नोडमध्ये. सो सगळी सुरुवात कुठून होती? SA नोडपासून. आता SA नोडपासून करंट बाहेर आलेला आहे, इम्पल्स बाहेर आलेला आहे, मग तो इम्पल्स जातो तुमच्या एट्रियामध्ये. एट्रियामध्ये जाऊन त्या एट्रियाला डिपोलराईज करतं. डिपोलराईज करतं म्हणजेच एट्रियाला कॉन्ट्रॅक्ट करून टाकतं. एट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालं मग तो करंट जातो पुढे AV नोडमध्ये. AV नोडमध्ये जातो, मग तिथून तो पास होतो तुमच्या बंडल ऑफ फिसमध्ये, तिथून तो पास होतो पर्किंजे फायबर्समध्ये आणि पर्किंजे फायबर्समधून पुढे तो करंट पास होतो वेंट्रिकल्सपर्यंत. मग वेंट्रिकल्स पण तुमचे डिपोलराईज होतात, म्हणजेच वेंट्रिकल तुमचे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि नंतर नेक्स्ट फेजमध्ये वेंट्रिकल्स रिलॅक्स होतात. सो करंट कसा फ्लो होतोय? सुरुवात होती SA नोडपासून, तिथून मग ते जातं AV नोडकडे. AV नोडकडे जाताना मध्ये येतं एट्रिया. सो एट्रियामध्ये डिपोलरायझेशन करतं म्हणजेच एट्रियाला कॉन्ट्रॅक्ट करून टाकतं
मग एव्ही नोडकडून पुढे ते पास होतं बंडल ऑफ हिसकडे, तिथून पुढे पर्किंचे फायबर्स आणि मग वेंट्रिकल्सकडे जातं. वेंट्रिकल्सकडे जेव्हा हा करंट जातो तो वेंट्रिकल्सला कॉन्ट्रॅक्ट करतो. वेंट्रिकल्समध्ये डिपोलरायझेशन होतं आणि त्यामुळे वेंट्रिकल्स आपले कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मग थोड्या वेळाने करंट नॉर्मल होऊन जातो. करंट जातो, ते वेंट्रिकल जे आपले आहेत ते नॉर्मल स्टेटला येतात, म्हणजेच वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन होतं. पहिलं आपण सांगितलं डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिपोलरायझेशन म्हणजेच नॉर्मलला येतात. जसा जसा करंट फ्लो होतोय तसा तसा हार्ट डिपोलराइज होत जातं, म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट होत जातं. हा करंट काय कामाचा आहे, जे SN02 अख्खं असं असं करून पर्किंचे फायबर्स थ्रू वेंट्रिकल्समध्ये हा जो करंट जातोय हा काय कामाचा आहे. हा करंट जसा जसा फ्लो होतो तसं तसं आपल्या हार्टमध्ये कॉन्ट्रॅक्शन होत जातं. आता SN02 एव्ही नोडकडे जाताना ते एट्रियाला कॉन्ट्रॅक्ट करते. मग एव्ही पासून पुढे बंडल ऑफ हिस, मग पर्किंचे, मग ते तुमच्या वेंट्रिकल्सला कॉन्ट्रॅक्ट करते, म्हणजेच वेंट्रिकलला डिपोलराइज करते. मग थोड्या ते वेंट्रिकल्सला रिपोलराइज करते, म्हणजेच वेंट्रिकल्सला रिलॅक्स करते. सो हा करंट कसा फ्लो होतोय कळलं. जसा जसा तो फ्लो होतोय तसा तसा तो त्या हार्टच्या पार्टला कॉन्ट्रॅक्ट करतोय, डिपोलराइज करतोय. सो जसा हा करंट पास होतो, जसा हा करंट ट्रॅव्हल होतो ते सगळं आपण नोट डाऊन करतो आपल्या ECGच्या ग्राफ पेपरवर. ह्याच आपण म्हणतो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आणि ह्या अख्ख्या प्रोसेसला आपण म्हणतो इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. सो करंट जसा ट्रॅव्हल होतो त्याचा ग्राफ काढणं इज ECG, दॅट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणतो इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. आता नेक्स्ट आपण बघूया ECG मधल्या मेन गोष्ट, दॅट इज वेव्स, सेगमेंट्स आणि इंटरव्हल्स. आता हे बघण्याआधी आपल्याला माहिती आहे की आपण ECG जो आहे तो आपण काढतो ECG पेपरवर. आता हा जो आपला ECG पेपर आहे ह्याची एक खासियत आहे की हा ECG पेपर थर्मल पेपर असतो. म्हणजेच काय की 6-7 महिन्यानंतर त्याच्यावरची जी इंक आहे ना ती डिसअपिअर होऊन जाते, ती गायब होऊन जाते आणि ECG अख्खा ब्लँक दिसतो. त्यामुळे आपण कॉपी काढून ठेवली पाहिजे. आपल्याला बऱ्याच दिवसांसाठी, बऱ्याच महिन्यांसाठी तो ECG नीट ठेवायचा आहे, तो फोटोकॉपी काढून ठेवली पाहिजे. कारण तो ECGचा जो पेपर असतो, जो ग्राफ पेपर असतो, तो एक थर्मल पेपर असतो, त्यामुळे त्याची इंक 6-7 महिन्यात उडून जाते. मग आता आपल्याला एक बेसिक गोष्ट माहिती की काही असलं त्यात एक नॉर्मल व्हॅल्यू असते, मग त्या नॉर्मलच्या वर जातं किंवा खाली जातं. सो हे जे नॉर्मल व्हॅल्यू असते तसंच आपल्या ECGमध्ये पण आपण अशी एक नॉर्मल लाईन ड्रॉ करतो, ज्याला आपण म्हणतो आयसो इलेक्ट्रिक लाईन, ज्याला आपण म्हणतो बेस लाईन. आणि ह्या बेस लाईनमध्ये, ह्या आयसो इलेक्ट्रिक लाईनमध्ये जेव्हा डिफ्लेक्शन येतं, म्हणजेच जेव्हा आपल्या हार्ट थ्रू करंट फ्लो होतो, सो जेव्हा जेव्हा तो करंट फ्लो होतोय त्या वेळेस जेव्हा जे डिपोलरायझेशन होते, रिपोलरायझेशन होते, त्यामुळे आपल्या ह्या लाईनमध्ये डिफ्लेक्शन येतं आणि ह्या डिफ्लेक्शनलाच आपण म्हणतो वेव्ह. सो काय सांगितलं, एक मी बेस लाईन काढली, एक आयसो इलेक्ट्रिक लाईन काढली, पण हार्टमधून करंट पास झाला. तो पास होता होता त्याने कधी एट्रियाला डिपोलराइज केलं, कधी वेंट्रिकलला डिपोलराइज केलं, कधी वेंट्रिकल्सला रिपोलराइज केलं. यामुळे आपली जी लाईन आहे त्यात डिफ्लेक्शन येणार. आता हे डिफ्लेक्शन पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह असू शकतं, पण या डिफ्लेक्शनमुळे आपल्या ग्राफमध्ये वेव्ह फॉर्म होती. आणि जर कधी आपल्या हार्टमधून करंट फ्लोच होत नसेल, इम्पल्स फ्लोच होत नसेल, तर मग अशी एक फ्लॅट लाईन दिसते. आता ज्याला आपण फ्लॅट ECG म्हणतो, म्हणजेच आपल्याला फक्त आयसो इलेक्ट्रिक लाईन दिसते. आयसो इलेक्ट्रिक लाईन केव्हा दिसती, जेव्हा तुमच्या हार्टमधून करंट किंवा इम्पल्स फ्लो होत नाहीये. सो वेव्ह काय झालं कळलं, जेव्हा तुमच्या हार्टमधून करंट पास होतो, डिपोलरायझेशन होतं, रिपोलरायझेशन होतं आणि ह्याच्यामुळेच वेव्स फॉर्म होतात. वेव्स का फॉर्म होतात, तुमच्या ह्या बेस लाईन किंवा आयसो इलेक्ट्रिक लाईनमध्ये डिफ्लेक्शन येतं, पॉझिटिव्ह येतं किंवा निगेटिव्ह, आणि ह्यामुळेच वेव्स फॉर्म होतात. आणि जर इम्पल्स फ्लो नाही झाला, करंट फ्लो नाही झाला, तर मग वेव्स फॉर्म होणार आहेत का, डिफ्लेक्शन होणार आहे का, नाही. मग ती प्लेन लाईन फक्त लाईनच राहणार, ज्याला आपण म्हणतो आयसो इलेक्ट्रिक लाईन. मग आता आपण जे ECG शिकतोय, या ECGमध्ये टोटल 11 कंपोनंट्स असतात. 11 कंपोनंट्स काय असतात हे आता आपण मागे सांगितलं. आपण काय बघतोय, वेव्स, सेगमेंट्स आणि इंटरव्हल्स. सो ECGमध्ये टोटल 5 वेव्स असतात. कोणते कोणते, P, Q, R, S, T. कधी कधी U वेव्ह पण असते, पण एवढं काही लक्ष द्यायची गरज नाही. सो ECGमध्ये 5 वेव्स असतात. कोणते कोणते, P, Q, R, S, T. आणि वेव्ह म्हणजे काय की जेव्हा तुमच्या लाईनमध्ये डिफ्लेक्शन येतं, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, तर एक वेव्ह फॉर्म होती. सो 5 वेव्स असतात. क्लिअर. मग आता नेक्स्ट सांगितलंय की आपल्या ECGमध्ये 3 सेगमेंट्स असतात. आता सेगमेंट्स म्हणजे काय की जेव्हा करंट फ्लो होत नाहीये, हार्टमधून इम्पल्स पास होत नाहीये. आता इम्पल्स पास होत नसेल तर काही डिफ्लेक्शन येणार आहे का, ऑब्व्हियसली नाही. सो त्या ठिकाणी फक्त एक आयसो इलेक्ट्रिक लाईन म्हणजे एक
साधी प्लेन लाईन दिसती. सो आपला अख्खा जो कॉम्प्लेक्स आहे PQRST ह्या ज्या अख्ख्या वेव्स आहेत यामध्ये जिथे जिथे अशा प्लेन लाईन्स फॉर्म होत आहेत, म्हणजेच जेव्हा तिथून करंट पास होत नाहीये त्यामुळे काही डिफ्लेक्शन नाहीये, सो फक्त एक आयसोइलेक्ट्रिक लाईन बनतीये, त्याला आपण म्हणतो सेगमेंट. सो आपल्या अख्ख्या ECGच्या ग्राफमध्ये 3 प्रकारचे सेगमेंट्स असतात. पहिलं येतं PR सेगमेंट, सेकंड येतं ST सेगमेंट, मग येतं TP सेगमेंट, म्हणजे ह्या T पासून पुढच्या P पर्यंत. सो 3 सेगमेंट्स काय काय येतात? पहिलं PR सेगमेंट, सेकंड ST सेगमेंट आणि थर्ड TP सेगमेंट. मग आता नेक्स्ट सांगितलं की आपल्या ECG मध्ये 3 इंटरव्हल्स असतात. इंटरव्हल म्हणजे काय की एका वेव्ह पासून दुसऱ्या वेव्ह पर्यंत जाताना किती टाइम लागतोय त्याला आपण म्हणतो इंटरव्हल. त्यात किती इंटरव्हल्स असणार? 3. पहिलं येतं PR इंटरव्हल, मग QRS ड्युरेशन आणि मग QT इंटरव्हल. किती इंटरव्हल्स येतात आपले? पहिलं PR इंटरव्हल, मग QRS इंटरव्हल आणि मग QT इंटरव्हल. सो आपल्या ECG मध्ये टोटल 11 गोष्टी असतात. 5 वेव्स दॅट इज PQRST, 3 सेगमेंट्स दॅट इज PR, ST आणि TP, आणि 3 इंटरव्हल्स दॅट इज PR, QRS ड्युरेशन आणि QT. मग आता आपण मगाशी पाहिलं की कंडक्शन कसं होतं, आपल्या हार्टमध्ये इम्पल्स कसं फ्लो होतं. आता हे कंडक्शन जसं होतंय, करंट जसा फ्लो होत आहे, तसंच आपण सायमल्टेनियसली आपला ग्राफ ड्रॉ करत जाऊ. जे आपला सगळा ग्राफ आहे वेव्स, इंटरव्हल, सेगमेंट, हा ग्राफ जो आहे हा आपण सायमल्टेनियसली ड्रॉ करत जाऊया. आता आपल्याला माहिती की ह्या करंटची सुरुवात कुठून होती? सुरुवात होती तुमच्या SA नोडपासून. आता हा जो करंट आहे हा SA नोडपासून जातो AV नोडकडे. AV नोडकडे जाताना रस्त्यात दिसतं एट्रिया. मग तो म्हणतो चला एट्रियाला डिपोलराइज करूया. सो जेव्हा तो एट्रियाला डिपोलराइज करतो म्हणजेच एट्रियामध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्या डिपोलरायझेशनमुळे तुमच्या ग्राफमध्ये डिफ्लेक्शन येतं आणि हे झालं तुमचं पहिलं डिफ्लेक्शन. पहिलं डिफ्लेक्शन कशामुळे होते? एट्रिया डिपोलराइज झाल्यामुळे, आणि हे डिफ्लेक्शन झाल्यामुळे तुमची P वेव्ह फॉर्म होती. सो P वेव्ह का बनते? ड्यू टू एट्रियल डिपोलरायझेशन. तिथं आता झालं, तिथे डिपोलरायझेशन झालं, मग करंट जातो AV नोडकडे. AV नोडपासून तो पुढे पास होतो टू युअर बंडल ऑफ हिस. मग बंडल ऑफ हिसला गेल्यावर तो करंट इक्वली डिवाइड होतो इंटू युअर राईट बंडल ब्रांच आणि लेफ्ट बंडल ब्रांच. मग पुढे थ्रू पर्किन्जी फायबर्स एकाच टाइमला तुमचे दोन्ही पण वेंट्रिकल्स डिपोलराइज होतात. दोन्ही वेंट्रिकल्स डिपोलराइज झाल्यामुळे दोन्ही वेंट्रिकल्स एकाच टाइमला कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ह्या डिपोलरायझेशनमुळे फॉर्म होतं तुमचं QRS कॉम्प्लेक्स. काय होतं कळायला? पहिलं तर SA नोडपासून जाते AV नोडला, रस्त्यात ते एट्रियाला डिपोलराइज करते, त्यामुळे ग्राफमध्ये रिफ्लेक्शन येते आणि P वेव्ह फॉर्म होतीये. मग AV नोडकडून करंट जातोय तुमच्या बंडल ऑफ हिसला, तिथून तो डिवाइड होतोय राईट बंडल ब्रांच, लेफ्ट बंडल ब्रांच. मग तिथून पुढे पर्किन्जी फायबर्स थ्रू पुढे करंट जातोय आणि एकाच टाइमला तुमचे दोन्ही पण वेंट्रिकल्स डिपोलराइज होत आहेत, म्हणजे दोन्ही पण वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होत आहेत आणि ह्यामुळे डिपोलरायझेशन झाल्यामुळे तिथं आपल्या ग्राफमध्ये डिफ्लेक्शन दिसणार, त्यामुळे तुमचा QRS कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. सो QRS कॉम्प्लेक्स कशामुळे बनतोय? ड्यू टू वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. हे झालं. आता तुमचे वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले, रिलॅक्स पण तर होणार आहेत ना. सो वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन झाल्यानंतर तुमचे वेंट्रिकल्स परत रिपोलराइज होतात, म्हणजेच नॉर्मलला येतात, आणि जेव्हा ते रिपोलराइज होतात तेव्हा पण डिफ्लेक्शन येणार. सो यामुळे T वेव्ह फॉर्म होती. सो काय होतंय? जी P वेव्ह आहे ती बनते ड्यू टू एट्रियल डिपोलरायझेशन, जी QRS कॉम्प्लेक्स आहे ते बनते ड्यू टू वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, आणि जी T वेव्ह आहे ती बनते ड्यू टू युअर वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. सो आपण कंडक्शनवरून ग्राफ कसा काढला? जेव्हा तुमचा करंट SA नोडला असतो तेव्हा P वेव्हचं फॉर्मेशन जस्ट सुरू होतं, त्यामुळे अशी फ्लॅट लाईन दिसते आपल्याला, आयसोइलेक्ट्रिक लाईन दिसते. मग जेव्हा ते AV नोडकडे जातं तेव्हा मग अख्खी P वेव्ह कंप्लीट झालेली असते. मग AV नोडला जाऊन करंट थोड्या वेळ थांबतो, त्यामुळे PR इंटरव्हल होतो. AV नोडला जाऊन तो करंट थोडा स्टॉप घेतो, कारण त्याला वरती काम काय करायचं? एट्रियाला डिपोलराइज करायचं आहे. सो AV नोडला जाऊन तो एक विश्राम घेतो, त्यामुळे हा जो थांबलेला करंट आहे त्यामुळे परत फ्लॅट लाईन बनणार. त्या पॉईंटला काहीच करंट पास होत नाही कारण त्यांनी स्टॉप घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला फ्लॅट लाईन दिसणार तिथे, त्याला आपण म्हणतो PR इंटरव्हल. ठीक आहे. मग आता नेक्स्ट आपण सांगितलं की पुढे जातो आणि तुमच्या वेंट्रिकल्सला तो डिपोलराइज करतो, त्यामुळे बनतं आपलं QRS कॉम्प्लेक्स, आणि नंतर हे वेंट्रिकल्स परत रिपोलराइज होतात, रिलॅक्स होतात, त्याच्यामुळे बनतं आपलं T वेव्ह. सो ECGमध्ये 5 वेव्स असतात. काय काय? PQRST. P वेव्ह बनते ड्यू टू एट्रियल डिपोलरायझेशन, QRS कॉम्प्लेक्स बनतो ड्यू टू युअर वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, आणि T वेव्ह बनते ड्यू टू वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन.
आता येतं आपलं इंटरव्हल्स. इंटरव्हल्स म्हणजे काय सांगितलं आपण की एका वेव्हपासून दुसऱ्या वेव्हपर्यंत जायला किती टाईम लागतोय. आता इंटरव्हल जे आहे, आता आपला जो ECG असतो, आता ECG हा एक ग्राफ आहे. सो ग्राफ म्हटलं एक्स ॲक्सिस असणार, वाय ॲक्सिस असणार. एक्स ॲक्सिस जी असते ती नेहमी कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, वरच जे वाय ॲक्सिसवर असतं ते आपण वरखाली करतो, त्यामुळे ती व्हेरिएबल व्हॅल्यू असते. सो इथे आपण ECGवर जे एक्स ॲक्सिस आहे त्याच्यावर आपण टाईम डिनोट करतो आणि वाय ॲक्सिस सांगते आपलं व्होल्टेज. सो व्होल्टेज जसं कमी जास्त होतं तसं तुमच्या लाईनमध्ये डिफ्लेक्शन होतं. सो जर थोडंसं व्होल्टेज वाढलं पी वेव्ह फॉर्म होती, जर फार जास्त व्होल्टेज झालं तर QRS कॉम्प्लेक्स, आणि परत जर थोडंसं व्होल्टेज वाढलं तर टी वेव्ह बनती. सो व्होल्टेज कमी जास्त झाल्यामुळे एक वेव्ह फॉर्म होती. सो आता आपण काय बघत होतो की 3 इंटरव्हल्स असतात. इंटरव्हल म्हणजेच काय की एका वेव्हपासून दुसऱ्या वेव्हपर्यंत जायला किती टाईम लागतोय. आता ह्यासाठी 3 इंटरव्हल्स फॉर्म होतात. पहिलं असतं PR इंटरव्हल, मग येतं QRS ड्युरेशन, आणि नेक्स्ट येतं आपलं QT इंटरव्हल. आता ह्यात आपल्या कामाचं सगळ्यात महत्त्वाचं असतं PR इंटरव्हल. कारण PR इंटरव्हल जर वाढलेला असेल ह्याचाच अर्थ 100% कार्डियक ब्लॉकेज आहे. जर PR इंटरव्हल कमी झालाय म्हणजेच जंक्शनल रिदम आहे. असंच QRS ड्युरेशन पण महत्त्वाचं असतं. जर QRS ड्युरेशन वाढलंय म्हणजेच ब्लॉकेज आहे. ब्लॉकेज असल्यामुळे तुमचं डिपोलरायझेशन हळूहळू होतंय. काय अर्थ होतं इथे, ब्लॉकेज आहे त्यामुळे जो करंट आहे तो पटपट पास होत नाहीये, त्यामुळे तुमचा PR इंटरव्हल वाढलाय, QRS इंटरव्हल वाढलाय. सो जेव्हा हे इंटरव्हल्स वाढतायत ह्याचाच अर्थ ब्लॉकेज आहे. ब्लॉकेज आहे म्हणून टाईम वाढतोय. त्या करंटला फ्लो व्हायचा जो टाईम आहे तो वाढतोय कारण ब्लॉकेज आहे. सो जेव्हा आपण PR इंटरव्हल वाढलाय, QRS इंटरव्हल वाढलाय किंवा QT इंटरव्हल वाढलाय ह्याचाच अर्थ ब्लॉकेज आहे. मग आता नेक्स्ट येतं सेगमेंट्स. आता आपण सांगितलं ECGमध्ये 3 सेगमेंट्स असतात, PR सेगमेंट, ST सेगमेंट आणि TP सेगमेंट. आता सेगमेंट म्हणजे काय की जेव्हा करंट फ्लो होत नाहीये त्यावेळी फक्त आयसो इलेक्ट्रिक लाईन बनते. इंटरव्हल म्हणजे काय की टाईम फ्रॉम वन वेव्ह टू नेक्स्ट वेव्ह, आणि वेव्ह म्हणजे काय की जेव्हा व्होल्टेज कमी जास्त होतं तेव्हा तुमच्या लाईनमध्ये डिफ्लेक्शन होतं. जसं तुमचा करंट फ्लो होतो, करंट फ्लो झाल्यामुळे व्होल्टेज वर खाली होणार, त्यामुळे आपल्या लाईनमध्ये डिफ्लेक्शन होणार, आणि ह्या डिफ्लेक्शनच आपण म्हणतो वेव्ह. आता आपण काय बघतोय, सेगमेंट्स. 3 सेगमेंट्स असतात, PR सेगमेंट, ST सेगमेंट आणि TP सेगमेंट. ह्या तिन्हीमधलं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ST सेगमेंट. आता जर ST एलिव्हेटेड असेल, जर ST सेगमेंट आहे तो जर एलिव्हेटेड असेल म्हणजेच इस्चेमिया कन्फर्म आहे, MI कन्फर्म आहे. जर ST डिप्रेस्ड असेल तर मे बी इस्चेमिया आहे, पण जर ST एलिव्हेशन असेल तर कन्फर्म इस्चेमिया किंवा MI आहे. सो सेगमेंट कळलं. सेगमेंटमध्ये महत्त्वाचं काय आपल्याला ST सेगमेंट. इंटरव्हलमध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं आहे PR इंटरव्हल आणि ऑल्सो QRS इंटरव्हल टू सम एक्सटेंट. आता ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय जी आपण लक्षात ठेवायची आहे की P वेव्ह फॉर्म होतीये ड्यू टू एट्रिया. एट्रियल डिपोलरायझेशन होतं, एट्रिया कॉन्ट्रॅक्ट होते, त्यामुळे P वेव्ह फॉर्म होतीये. जर P वेव्ह दिसत नाहीये तुम्हाला ECGमध्ये, एखाद्या पेशंटच्या ECGमध्ये P वेव्ह दिसत नाहीये, ह्याचा अर्थ तुमचा एट्रिया प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट होत नाहीये किंवा खूप अति कॉन्ट्रॅक्ट होते, ज्यामुळे P वेव्ह बनायचा टाईमच नाहीये. मग आता QRS कॉम्प्लेक्स कशामुळे होतं, ड्यू टू व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, म्हणजेच व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे. आता QRS कॉम्प्लेक्स ॲब्सेंट आहे, याचा अर्थ काय होतो की तुमचं व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनच होत नाहीये, म्हणजे तुमचे व्हेंट्रिकल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्टच होत नाही, म्हणजे तुमचा हार्ट पंपच करत नाहीये, त्यामुळे तुमच्या बाकीच्या ऑर्गन्सपर्यंत ब्लडच जात नाहीये. ह्याचाच अर्थ पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये गेलेला आहे. सो पटकन CPR द्यायचा असतो. सो QRS कॉम्प्लेक्स कशामुळे फॉर्म होतं, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनमुळे. जर QRS कॉम्प्लेक्स ॲब्सेंट असेल म्हणजेच हार्ट तुमचा पंपच करत नाहीये, म्हणजेच पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये गेलेला आहे. आता थर्ड येते आपली टी वेव्ह फॉर्म झाली असते ड्यू टू व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. आता आपण आधी जे पाहिलं होतं की एक्स ॲक्सिसवर असतं टाईम, वाय ॲक्सिसवर असतं व्होल्टेज. आता ह्याचा आपल्याला कसा यूज होतो ते आपण बघूया. आता जो आपला ग्राफ पेपर असतो त्यावर जे एक्स ॲक्सिसवर जी कोणती व्हॅल्यू असते ती नेहमी कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, आणि त्यामुळे आपण इथे टाईम ठेवते. टाईम जो आहे तो नेहमी वाढत जाणार, ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. बऱ्याच वाय ॲक्सिसवर एक व्हेरिएबल व्हॅल्यू असते. इथे आपली व्हेरिएबल व्हॅल्यू आहे व्होल्टेज. व्होल्टेज कधी कमी होणार, कधी जास्त होणार, म्हणजेच वेव्ह कधी मोठी होणार, कधी छोटी होणार. सो एक्स ॲक्सिसवर असतं टाईम, वाय ॲक्सिसवर असतं व्होल्टेज. आता जी पहिले आहे ती आपली एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिसवर जर आपले वेव्स लांब असतील म्हणजेच जे कंडक्शन आहे, करंटचं कंडक्शन होतंय, त्याला वेळ जास्त लागतोय, टाईम जास्त लागतोय, त्यामुळे त्या वेव्स लांब आहेत. जर ह्या वेव्स जवळ असतील म्हणजेच
त्या आपल्या करंटला फ्लो होण्यासाठी कमी टाईम लागतो आहे. आता आपण पुढे बघूया. पहिला आता आपण बघूया व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे जे आपल्या वाय ॲक्सेसवर असतं. आता वाय ॲक्सेसवर जी आपली वेव्ह आहे ती फार उंच असेल. फार उंच आहे म्हणजे काय, व्होल्टेज फार जास्त आहे. जर ती वेव्ह छोटीशी असेल, बुटकी असेल, म्हणजेच काय की कमी व्होल्टेज आहे. आता हे व्होल्टेज जास्त आहे किंवा कमी आहे हे कशावर डिपेंड करणार. आता जर आपण बघितलं, एक मोठा माणूस घेतला, एक छोटा माणूस घेतला, ताकद कोणाची जास्त असणार, जाड्यावाल्या माणसाची. लुकडावाला जो आहे त्याची कमी ताकद असणार. म्हणजे नॉर्मल जे आपण विचार करतो की जाडा माणूस आहे ताकद जास्त आहे, लुकडा माणूस आहे ताकद कमी आहे. तसंच जर मसल मोठी असेल तर त्याचा व्होल्टेज जास्त असणार, जर मसल छोटी असेल तर व्होल्टेज कमी असणार. तिथे काय लॉजिक लावलं आपण की आता वाय ॲक्सिसवर आपण काय बघतोय की वेव्स किती उंच आहेत. जर वेव्ह फार उंच असतील म्हणजेच व्होल्टेज फार जास्त आहे. वेव्ह जर कमी असेल, बुटकी असेल, याचा अर्थ व्होल्टेज कमी आहे. आणि हे व्होल्टेज कमी जास्त कसं ठरतं की मसल जर मोठी असेल तर व्होल्टेज जास्त असणार, मसल जर छोटी असेल तर व्होल्टेज कमी असणार. आता आपली जी फॉर एक्झाम्पल जी आपली पी वेव्ह असती, आता पी वेव्ह छोटी असती. रिझन काय त्याचं की जे आपले एट्री असतात, एट्री एकदम छोटे छोटे असतात, त्याचे मसल्स पण थिन असतात. सो काय त्यांच्यातून व्होल्टेज पास होणार आहे, कमी व्होल्टेज असणार आहे. त्यामुळे पी वेव्ह एकदम छोटी असते. पी वेव्हचं जे व्होल्टेज आहे ते थोडंसं कमीच असतं. त्यामुळे पी वेव्ह पण आपल्या छोटी हाईटची असते. बऱ्याच जे वेंट्रिकल्स आहेत हे एकदम भदाडे मोठे मोठे असतात, त्यांची मसल पण एकदम थिक असते. त्यामुळे त्यांच्यात व्होल्टेज जास्त असतं. त्यामुळे जो आपला QRS कॉम्प्लेक्स आहे तो एवढा लांब असतो कम्पेअर टू युअर पी वेव्ह. सो काय लॉजिक सांगितलं आपण इथे की जेवढी मसल आपली मोठी आहे तेवढं त्यातून व्होल्टेज जास्त पास होणार, आणि जेवढं जास्त व्होल्टेज तेवढीच आपल्या वेव्हची हाईट वाढणार. त्यामुळे आपलं जे वेंट्रिकल्समधून जेव्हा व्होल्टेज पास होतं, जेव्हा कंडक्शन होते तेव्हा व्होल्टेज जास्त असणार, त्यामुळे आपलं QRS कॉम्प्लेक्स मोठं असतं. पण एट्रिया छोटं असतात, सो त्यातून जेव्हा करंट पास होते जास्त व्होल्टेज नसणार. त्यामुळे एट्रियाचं जे आपलं पी वेव्ह आहे ते छोटं असतं. आता हे बेसिक कळलं की जेव्हा व्होल्टेज वाढतं तेव्हा आपला कॉम्प्लेक्स किंवा जे काय आपली वेव्ह आहे ती मोठी होती, लांब होती. आता एक केस बघायची झाली तर एखाद्या पेशंटमध्ये जर जी आपली पी वेव्ह आहे ती नॉर्मलपेक्षा वाढलेली दिसते आपल्याला, ह्याचा अर्थ काय की व्होल्टेज जास्त आहे. व्होल्टेज जास्त आहे म्हणजेच काय की मसल वाढलेली आहे, मसल मोठी झालेली आहे. एट्रियल मसल्स मोठे झाले ज्यालाच आपण म्हणतो एट्रियल हायपरट्रॉफी. सो जर आपल्याला पी वेव्ह नॉर्मलपेक्षा वाढलेली दिसते, लॉजिक काय लावणार आपण लगेच, वाढली आहे म्हणजे व्होल्टेज वाढलं आहे. व्होल्टेज का वाढलं आहे, मसल वाढलेली दिसते. मसल वाढली आहे म्हणजे जर एट्रियल मसल वाढली, ह्याला आपण शब्द काय वापरतो, एट्रियल हायपरट्रॉफी. सो पी वेव्ह वाढलेली दिसते ह्याचा अर्थ आपण लावू शकतो की एट्रियल हायपरट्रॉफी आहे. आता ती राईट का लेफ्ट हे आपण पुढे बघूया. सिमिलरली जर तुमचं QRS कॉम्प्लेक्सची हाईट वाढलेली आहे, नॉर्मलपेक्षा तुमचा QRS कॉम्प्लेक्स जर जास्त लंब दिसतंय, ह्याचा अर्थ काय की व्होल्टेज वाढलं आहे. व्होल्टेज का वाढलं आहे म्हणजे मसल्स वाढलेत वेंट्रिकल्सचे, आणि वेंट्रिकल्सच्या मसल्सची साईज वाढली, ह्यालाच आपण काय म्हणतो वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. आपण LVH RVH ऐकतो, ह्याचाच अर्थ काय असतो वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. मग आता ते लेफ्ट असू द्या राईट असू द्या आपण पुढे बघूया. सो वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झाल्यामुळे काय होणार, मसल्स वाढलेत, व्होल्टेज वाढणार, त्यामुळे तुमचा QRS कॉम्प्लेक्स तुम्हाला मोठा दिसणार. सो व्होल्टेजचं लॉजिक कळलं काय होतं की जर वेव्ह मोठी दिसते नॉर्मलपेक्षा, ह्याचा अर्थ तिथलं व्होल्टेज वाढलं आहे. का वाढलं आहे, मसल्स वाढलेत. मसल्स वाढलेत म्हणजेच हायपरट्रॉफी झालेली आहे. सो जेव्हा पण तुम्हाला तुमच्या वेव्हची हाईट वाढलेली दिसती, डोक्यात आलं पाहिजे की हायपरट्रॉफी झाली आहे. आता कोणती वेव्ह वाढली आहे, जर पी वेव्ह वाढली आहे एट्रियल हायपरट्रॉफी, जर QRS कॉम्प्लेक्स वाढलेला आहे तर वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. मग आता इथे पुढे तेच सांगितलं आहे की जेवढी मोठी तुमची वेव्ह त्याचाच अर्थ तेवढं जास्त व्होल्टेज वाढलेलं आहे. ह्याचाच अर्थ तेवढे जास्त तुमची मसल मास वाढलेला आहे, तेवढे मोठे तुमचे मसल्स झालेत, तेवढी हायपरट्रॉफी झालेली आहे. सो वेव्ह जेवढी मोठी तेवढं जास्त व्होल्टेज, तेवढे जास्त ते मसल्स. सो व्होल्टेजचा कॉन्सेप्ट कळाला. सो आता हे आपण पाहिलं की वाय ॲक्सेसवर कशा गोष्टी बदलत आहेत. आता आपण एक्स ॲक्सेस बघूया, म्हणजे आपण टाईम बघूया. आता टाईमनुसार कसे ते वेव्स जवळ येतात किंवा लांब येतात. आता हे जे वेव्स आहेत हे जर फारच एकमेकांच्या जवळ असतील, ह्याचाच अर्थ काय की त्या इम्पल्सला, त्या करंटला पास होण्यासाठी कमी वेळ लागतोय. म्हणजेच काय की हार्ट रेट वाढलेला आहे, एकदम पटपट कंडक्शन होतं आहे, स्पीड वाढलेला आहे. ही केस जेव्हा असणार तेव्हा वेव्स आपल्याला जवळ दिसतील. सेकंड सिनेरिओ काय होणार की जेव्हा आपल्याला वेव्स एकदम लांब दिसतोय.
लांब लांब वेव्स दिसत आहेत म्हणजेच काय की त्या करंटला पास व्हायला वेळ लागतोय, टाईम जास्त लागतोय, म्हणजेच हार्ट रेट स्लो झालं आहे, त्यामुळे हळूहळू करंट पास होतोय, त्यामुळे वेव्स लांब लांब बनलेले आहेत. त्याचाच अर्थ स्पीड कमी झाले तुमच्या हार्टचं. सो काय इथे आपण इंटरप्रेट करतोय की वेव्स जर जवळजवळ असतील म्हणजेच काय की त्या करंटला पास व्हायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे शॉर्ट इंटरव्हल्स दिसतात आपल्या दोन वेव्सच्या मध्ये. ह्याचा अर्थ तुमचा हार्ट रेट वाढलेला आहे, तुमच्या हार्टचं स्पीड वाढलं आहे, त्यामुळे सगळं पटपट फ्लो होतं, त्यामुळे एकदम फास्ट जवळजवळ वेव्स बनत आहेत. आणि ही कंडिशन आपल्याला केव्हा दिसते, जेव्हा तो पेशंट टॅकीकार्डियामध्ये असतो. सो पेशंट जेव्हा टॅकीकार्डियामध्ये असतो तेव्हा त्याचे जे QRS कॉम्प्लेक्स आहेत हे जवळजवळ दिसतात. ते जवळजवळ दिसतात ह्याचाच अर्थ काय की एका वेव्हपासून दुसऱ्या वेव्हपर्यंत जायला कमी वेळ लागतोय. हा कमी वेळ का लागतोय, कारण हार्ट फार फास्ट पंप करतोय, हार्ट रेट फार फास्ट झालेली आहे, हार्ट रेट वाढली आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही लागत आहे, पटपट कंडक्शन होत चालले, त्यामुळे सगळ्या वेव्स जवळजवळ आल्यात. सो QRS कॉम्प्लेक्स तुम्हाला जवळजवळ दिसतं, ह्याचाच अर्थ पेशंट टॅकीकार्डियामध्ये आहे. आता नेक्स्ट येते आपली सेकंड केस. जर तुमचा QRS कॉम्प्लेक्स लांब दिसत आहेत, जे वेव्स आहेत ते लांब आहे, ह्याचाच अर्थ काय की एका वेव्हपासून दुसऱ्या वेव्हपर्यंत जायला म्हणजेच कंडक्शन व्हायला टाईम लागतोय जरा जास्त, त्यामुळे मोठे इंटरव्हल्स दिसत आहेत तुम्हाला, प्रोलॉंग्ड इंटरव्हल्स दिसत आहेत. याचा अर्थ काय, हार्ट रेट कमी झालं आहे, हार्टचं स्पीड कमी झालं आहे, त्यामुळे त्याला पास व्हायला वेळ लागतो, त्यामुळे वेव्स लांब बनत आहेत. हे केव्हा दिसणार, जेव्हा पेशंट ब्रॅडिकार्डियामध्ये आहे. ब्रॅडिकार्डियामुळे काय होतं, जे QRS कॉम्प्लेक्स आहे ते आपल्याला लांब दिसतं. आता हे जे ब्रॅडी आणि टाकी म्हणतोय, नॉर्मल आपलं हार्ट रेट असतं 60 to 100. जर 60च्या खाली असेल तर पेशंट ब्रॅडिकार्डियामध्ये असणार, आणि यावेळेस आपल्याला आपल्या ECG पेपरवर जे QRS कॉम्प्लेक्स आहे हे लांब दिसणार, म्हणजेच इंटरवल वाढलेले असणार, टाईम जास्त लागतोय, त्यामुळे आपल्याला वेव्स लांब दिसणार. जर पेशंटची हार्ट रेट 100पेक्षा जास्त आहे, म्हणजे टॅकीकार्डियामध्ये आहे तो पेशंट, अशा केसमध्ये आपल्याला हे QRS कॉम्प्लेक्स एकदम जवळ दिसणार, कारण स्पीड वाढलं आहे, तर पटपट कंडक्शन होतं आहे, एकदम फास्ट वेव्स फॉर्म होणार, पटकन तो SA नोड AV नोड वगैरे सगळं पटपट करतोय, त्यामुळे वेव्स एकदम फास्ट चाललेत, सगळं जवळ येऊन जाणार. सो टॅकीकार्डियामध्ये आपल्याला जे QRS कॉम्प्लेक्स आहे ते जवळ दिसतं, वेळेस ब्रॅडीमध्ये सगळं स्लो चाललंय, सो हळूहळू कंडक्शन होणार, त्यामुळे जे आपलं QRS कॉम्प्लेक्स आहे ते आपल्याला लांब दिसतं. सो इथे आपण बघतो आपलं PR इंटरवलवरून आपल्याला कळतं. आता बघा, जर PR इंटरवल आहे तो कमी असेल, ह्याचाच अर्थ काय की तुमचं P पासून R पर्यंत कंडक्शन एकदम फास्ट होत आहे. जर PR इंटरवल मोठा असेल, प्रोलॉंग्ड असेल, ह्याचा अर्थ काय की तुमच्या हार्टमध्ये स्लो कंडक्शन चाललं आहे. आता असंच आपण बघतो QRS कॉम्प्लेक्स, जो आपला QRS कॉम्प्लेक्स आहे तो जर नॅरो असेल तर नॉर्मल गोष्ट आहे, पण QRS कॉम्प्लेक्स एकदम ब्रॉड झाला आहे म्हणजेच ॲबनॉर्मल आहे, कारण टाईम लागतो ह्याचा अर्थ अख्या कंडक्शन व्हायला. तुमच्या वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनला नॉर्मलपेक्षा जास्त वेळ लागतो, म्हणून QRS कॉम्प्लेक्स तुमचा ब्रॉड दिसतोय. सो एक ॲबनॉर्मल गोष्ट आहे. सो टाईममध्ये आपण काय बघतो की ते वेव्स किती जवळ आहेत, आणि व्होल्टेजमध्ये आपण बघतो की वेव्स किती लांब म्हणजे उंच आहेत. सो कळालं. Y ॲक्सिसवर आपण बघतो व्होल्टेजमध्ये काय बघायचं की वेव्स नॉर्मलपेक्षा हायटेड आहेत का, उंच आहेत का. जर उंच आहेत म्हणजेच व्होल्टेज वाढले, म्हणजेच मसल्स वाढलेत, म्हणजेच हायपरट्रॉफी झालेली आहे. मग कोणत्या वेव्हमध्ये झाल्या त्या अकॉर्डिंग ठरवायचं, एट्रियल हायपरट्रॉफी का व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. मग X ॲक्सिसवर टाईममध्ये आपण बघतो की वेव्स किती जवळ आहेत किंवा किती लांब आहेत. जर टॅकीकार्डिया असेल तर वेव्स एकदम जवळ असतात, जर ब्रॅडिकार्डिया असेल तर वेव्स एकदम लांब असतात. आता नेक्स्ट आपण बघूयात कॅल्क्युलेशन ऑफ हार्ट रेट. आता आपण ही जी हार्ट रेट कॅल्क्युलेट करतो ही आपण आपल्या ग्राफ पेपरवरूनच करतो. जे काय आपल्या ग्राफ पेपर जो ग्राफ बनलेला आहे त्या अकॉर्डिंग आपण सगळं बघून आपला हार्ट रेट कॅल्क्युलेट करतो. आता जो ग्राफ पेपर असतो म्हणजे आपण नीट बघितलं त्याच्यात असे मोठे बॉक्सेस असतात, आणि त्या मोठ्या बॉक्सेसच्या आतमध्ये छोटे बॉक्सेस असतात. आता हा जो मोठा बॉक्स असतो हा 5x5चा असतो, म्हणजे 5 छोटे बॉक्स असे आणि 5 छोटे बॉक्स असे, म्हणजे टोटल 25 छोटे बॉक्सेस मिळून एक मोठा बॉक्स बनवतात. आता जो मोठा बॉक्स असतो हा 5 mm असतो, आणि जे छोटे बॉक्सेस असतात ते 1 mm असतात. आता आपण हे तर सांगितलं की छोटे बॉक्सेस 1 mm आहेत, पण ते X ॲक्सिसवर असतं त्यांचा टाईम, Y ॲक्सिसवर असतं व्होल्टेज. सो जे 1 mm बॉक्सेस आहेत त्यांचं X ॲक्सिसवर बघायचं झालं तर ते त्यांची व्हॅल्यू होती 0.04 सेकंड्स. सो जो 1 mm आपला बॉक्स आहे तो असतो 0.04 सेकंड्सचा. आणि आता 5 बॉक्सेस बनवून एक मोठा बॉक्स बनवत आहेत. सो त्या मोठ्या बॉक्सची आपण X ॲक्सिसवर व्हॅल्यू बघायची झाली तर ते होतं 0.2 सेकंड्स. सो जो 5 mmचा बॉक्स आहे
ते असतं 0.2 सेकंड्सचा आणि जो 1 mm चा बॉक्स आहे तो असतो 0.04 सेकंड्सचा. आता हेच लॉजिक लावणार ना आपण. 1 mm कितीचं होतं आहे 0.04चं. सो असे जर 5 असतील तर किती होणार 4 5चा 20. सो 0.2 सेकंड्सचा एक मोठा बॉक्स असतो. असं आता वाय ॲक्सेसवर असतं आपलं व्होल्टेज बघायचं झालं तर छोटा बॉक्स जो आहे आपला 1 mmचा त्याचं व्होल्टेज असतं 0.1 मिलीव्होल्ट. सो जे मोठा बॉक्स आहे ज्यात 5 छोटे बॉक्सेस येतात आणि ते बनतं 5 mmचा त्याचं व्होल्टेज असतं 0.5 मिलीव्होल्ट. सो इथे आपण काय बघितलं जो मोठा बॉक्स असतो त्याचं मोठ्यापेक्षा आपण ती छोटा बघूया. जो छोटा बॉक्स असतो त्याचं एक्स ॲक्सेसवर असतं 0.04 सेकंड्स, वाय ॲक्सेसवर असतं 0.1 मिलीव्होल्ट आणि जो मोठा बॉक्स असतो तो एक्स ॲक्सेसवर त्याची व्हॅल्यू येते 0.2 सेकंड्स कारण तो 5 mmचा असतो आणि त्याचं वाय ॲक्सेसवर व्होल्टेज येतं 0.5 मिलीव्होल्ट. सो यात हे महत्त्वाचं आहे की जे छोटू बॉक्सेस आहेत 1 mmचे त्यांचं व्हॅल्यू काय होतं 0.04 सेकंड्स आणि 0.1 मिलीव्होल्ट. आता आपण हे सांगितलं की ठीक आहे एका बॉक्सची व्हॅल्यू आहे 0.04 सेकंड्स. मग 3 बॉक्सची व्हॅल्यू किती होईल कॅल्क्युलेट केलं तर काय होईल 3 4चा 12. सो 3 बॉक्सेस होतील आपले 0.12 सेकंड्सचे. सो हे कसं कॅल्क्युलेट करायचं कळलं की एक छोटू बॉक्स आहे 0.04 सेकंड्सचा. मग अकॉर्डिंगली जेवढे बॉक्सेस आहेत तेवढे सेकंड्सचं ती व्हॅल्यू होणार म्हणजे तेवढा टाईम लागतो आहे कंडक्शनसाठी. आता आपण QRS कॉम्प्लेक्स बघायचं झालं तर जो आपला QRS कॉम्प्लेक्स आहे ना हा 3 बॉक्सेसच्या आत असला पाहिजे. 3 पण कसे जे 3 छोटू बॉक्सेस आहेत त्याच्या आतमध्येच आपला हा QRS कॉम्प्लेक्सचं ड्युरेशन असावं. ह्याचा अर्थ काय होतो की आपलं जे वेंट्रिकल्स थ्रू कंडक्शन होतं आहे हे ह्या 3 बॉक्सेसच्या आतमध्येच एवढ्या टाईम पिरियडमध्येच झालं पाहिजे. आणि 3 बॉक्सेस म्हणजे किती बघितलेलं आपण 0.12 सेकंड्स. ह्याचा अर्थ असा होतो की जे आपलं वेंट्रिकल्स थ्रू कंडक्शन होतं आहे हे 0.12 सेकंड्सच्या आतच झालं पाहिजे. आता इथे सेकंड्स लक्षात ठेवणं महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं एवढंच आहे आपण हे लक्षात ठेवायचं की QRS कॉम्प्लेक्स जो आहे हा तुमच्या 3 छोट्या बॉक्सेसमध्येच आला पाहिजे. त्यापेक्षा जास्त नाही त्यापेक्षा कमी नाही. जर 3 बॉक्सेसपेक्षा जास्त झाला त्याला आपण म्हणतो ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स. सो QRS कॉम्प्लेक्स जो आहे हा 3 स्मॉल बॉक्सेसमध्येच बसला पाहिजे. एक्स ॲक्सेसवर आपण म्हणतो आहे वाय ॲक्सेसचं आपण इथं बोलत नाही आहे. एक्स ॲक्सेसवर जे बॉक्सेस आहेत आपले त्या 3 बॉक्सेसच्या आतमध्येच 3 छोट्या बॉक्सेसच्या आतमध्येच आपलं अख्खं QRS कॉम्प्लेक्सचं ड्युरेशन संपलं पाहिजे आणि त्याचा अर्थ असतो 0.12 सेकंड्स. जर 3 बॉक्सेसपेक्षा जास्त झालं तर त्याला आपण ब्रॉड QRS म्हणतो. असंच जो आपला PR इंटरवल असतो तो 5 छोटू बॉक्सेसच्या आतमध्ये आला पाहिजे. म्हणजे P पासून R जायला जो टाईम लागतो आहे हा 5 स्मॉल बॉक्सेस एवढा असावा. 5 स्मॉल बॉक्सेस म्हणजे काय एक मोठा बॉक्स म्हणजेच किती होतं 0.2 सेकंड्स. सो जो आपला PR इंटरवल आहे हा स्पेसिफिक सांगितला. PR इंटरवल हा फक्त 5 छोटू बॉक्सेस एवढाच असावा. जर त्याच्यापेक्षा जास्त होतं आहे ह्याचाच अर्थ काय की कंडक्शनला वेळ लागतो आहे. आता PR इंटरवल जो आहे तो कशामुळे होतो आहे आपल्या AV नोडपासून पुढे सगळं जे काही कंडक्शन होतं आहे त्याच्यामुळे आपला PR इंटरवल फॉर्म होतो आहे. सो PR इंटरवल जर जास्त झाला 5 बॉक्सेसपेक्षा जास्त झाला याचा अर्थ ब्लॉकेज आहे त्यामुळे कंडक्शन स्लो होतं आहे. सो PR इंटरवल जास्त असेल तर कन्क्लूड करायचं की पेशंटच्या हार्टमध्ये ब्लॉकेज आहे. सो पहिला आपण इथला QRS कॉम्प्लेक्स तो किती असावा 3 छोटू बॉक्सेस. जो आपला PR इंटरवल आहे तो किती असावा 5 छोटू बॉक्सेस. 5 छोटू बॉक्सेसपेक्षा जास्त झाला PR इंटरवल ह्याचा अर्थ ब्लॉकेज आहे. सर आपण बेसिक तर बघितलं की ग्राफ पेपर कसा असतो त्यावर छोटे बॉक्सेस असतात मोठे बॉक्सेस असतात. एक बॉक्स किती सेकंड्सचा असतो एक बॉक्स किती मिलीव्होल्टचा असतो. मग त्यानंतर आपण बघितलं की QRS कॉम्प्लेक्स हा छोट्या 3 बॉक्सेस एवढाच असावा. PR इंटरवल जो आहे तो फक्त 5 छोटू बॉक्सेस एवढाच असावा. पण आता मेन जे आपण बघत आहोत की आपण ह्या ग्राफच्या हेल्पने हार्ट रेट कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण सुरू करूया. यासाठी आपल्याकडे आहेत 3 रूल्स. ते रूल्स आपण एक एक करून बघूया. पहिला रूल येतो आपला द बिग बॉक्स रूल. आता नावानं कळतं आहे बिग बॉक्स रूल. यामध्ये आपण 2 QRS कॉम्प्लेक्सच्या मध्ये किती बॉक्सेस आहेत हे कॅल्क्युलेट करतो. आता खाली बघू शकता आपण इथे काही ग्राफ्स आहेत ते आपल्याला QRS कॉम्प्लेक्स स्पष्टपणे दिसतात. सो या 2 QRS कॉम्प्लेक्सच्या मध्ये किती मोठे बॉक्सेस तुम्हाला दिसत आहेत ते कॅल्क्युलेट करायचे ते काउंट करायचे आणि मग त्या अकॉर्डिंग हे व्हॅल्यूज फिक्स्ड आहेत ते मग त्या अकॉर्डिंगली हार्ट रेट आपण ठरवतो. आता जर आपल्याला एक बिग बॉक्स दिसतोय 2 QRS कॉम्प्लेक्सच्या मध्ये त्याचा अर्थ त्या पेशंटची हार्ट रेट झाली 300 बीट्स पर मिनिट. जर 2 बॉक्स असतील तर ते होतं 150 बीट्स पर मिनिट. जर 3 बॉक्सेस असतील तर ते होतं 100 बीट्स पर मिनिट.
4 बॉक्सेस असतील मग त्याचा अर्थ होतं की पेशंटची हार्ट रेट इज 75. जर 5 बॉक्सेस असतील म्हणजेच हार्ट रेट आहे 60. 6 बॉक्सेस असतील तर हार्ट रेट होतं 50. आणि 6पेक्षा जास्त जर हे बॉक्सेस दिसतात आपल्याला म्हणजेच पेशंट सिव्हिअर ब्रॅडिकार्डियामध्ये आहे आणि त्याचा अर्थच कन्फर्म ब्लॉकेज आहे. त्यामुळे ते QRS कॉम्प्लेक्स एवढे लांब लांब गेलेले आहेत. सो इथे काय लक्षात ठेवायचं, जर 6पेक्षा जास्त ब्लॉक्स दिसतात आपल्याला दोन्ही QRS कॉम्प्लेक्सच्या मध्ये, ह्याचा अर्थ काय की हार्ट रेट पेशंटचा ऑलमोस्ट 25 ते 30-40 एवढा कमी झालेला आहे. जर कमी झाला आहे त्याचाच अर्थ आपण काढायचं की पेशंटचं कंप्लीट हार्ट ब्लॉकेज झालेलं आहे. ब्लॉकेज झालं आहे त्यामुळे कंडक्शन होत नाही आहे, त्यामुळे QRS कॉम्प्लेक्स लांब लांब गेलेले आहेत, त्यामुळे पेशंट सिव्हिअर ब्रॅडिकार्डियामध्ये आहे. सो सिव्हिअर ब्रॅडिकार्डिया दिसला तुम्हाला त्याचं लगेच कन्क्ल्युजन काढायचं की कंप्लीट हार्ट ब्लॉकेज आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की नॉर्मल हार्ट रेट काय असते 60 to 100 बीट्स पर मिनिट. सो यामध्ये 60 to 100 यामध्ये किती बॉक्सेस पडतात. 60 म्हणजे 5 बॉक्सेस, मग त्यापेक्षा जास्त 75 म्हणजे 4 बॉक्सेस, त्यापेक्षा जास्त 100 म्हणजे 3 बॉक्सेस. सो नॉर्मल काय म्हणणार आपण, जर तुमच्या दोन्ही QRS कॉम्प्लेक्सच्या मध्ये 3 ते 5 मोठे मोठे बॉक्सेस असतील ह्याचा अर्थ ठीक आहे नॉर्मल ECG आहे. नॉर्मल पण ऑन द बेसिस ऑफ टॅकी किंवा ब्रॅडिकार्डिया आपण म्हणतोय. आता जर 5पेक्षा जास्त बॉक्सेस आहेत दोन QRS कॉम्प्लेक्सच्या मध्ये, जर 5पेक्षा जास्त बॉक्सेस असतील ह्याचा अर्थ पेशंट ब्रॅडिकार्डियामध्ये आहे. जर 3पेक्षा कमी बॉक्सेस असतील, जर 3पेक्षा कमी बॉक्स असतील, 2 किंवा 1च बॉक्स असेल म्हणजे पेशंट टॅकीकार्डियामध्ये आहे. सो इथे काय मॅटर करते आपल्याला की 2 QRS कॉम्प्लेक्सच्या मध्ये किती बॉक्सेस आहे, ते पण काय किती मोठे बॉक्सेस आहेत त्या अकॉर्डिंग आपण ठरवतो. आता पहिल्यात बघितलं तर टोटल किती इथे 6 बॉक्सेस आहेत. सो त्या पेशंटची हार्ट रेट किती होणार 50. आता सेकंडवाल्यामध्ये 3 बॉक्सेस आहेत. सो पेशंटची हार्ट रेट किती होणार 100. आता पहिल्यावाल्याचा हार्ट रेट होता 50, सो तो ब्रॅडिकार्डियामध्ये आहे. जो सेकंडवाला आहे त्याचे किती बॉक्सेस आहेत 3 म्हणजे नॉर्मल. आपण सांगितलं 3 to 5 बॉक्सेस असतील तर ती नॉर्मल गोष्ट आहे. आता थर्डवाला बघायचं झालं तर 1च बॉक्स आहे म्हणजे त्याची हार्ट रेट किती आहे 300. पेशंट टॅकीकार्डियामध्ये आहे. सो असे व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे. 1 बॉक्स असेल तर 300, 2 बॉक्स असतील 150, 3 बॉक्सेस असतील तर 100. सो हा पहिला ग्रुप कसा होतो 300, 150 आणि 100. पहिला ग्रुप कसा केला 1, 2, 3 ते होतं 300, 150 आणि 100. मग सेकंड ग्रुप होतो 4, 5, 6 त्यात येतं 75, 60 आणि 50. सो असं लक्षात ठेवायचं की जर 3 ते 5 बॉक्सेस आपल्याला दिसत आहेत बिटवीन QRS कॉम्प्लेक्स, 2 QRS कॉम्प्लेक्सच्या मध्ये जर आपल्याला 3 ते 5 बॉक्सेस दिसत आहेत तर ठीक आहे नॉर्मल आहे, पेशंटची हार्टबीट नॉर्मल आहे. आता किती आहे वगैरे एवढं काउंट करत बसायचा टाईम नसतो आपल्याकडे, पण इथून आपण ठरवतो की ठीक आहे नॉर्मल आहे. पण 3च्या खाली आहेत. जर 2 बॉक्सेस दिसतात आपल्याला 2 कॉम्प्लेक्सच्या मध्ये किंवा एक बॉक्स दिसतोय म्हणजेच पेशंट टॅकीकार्डियामध्ये आहे. आणि जर 5पेक्षा जास्त बॉक्सेस दिसत आहेत, 6 बॉक्सेस दिसत आहेत, 8-9 बॉक्सेस दिसत आहेत म्हणजेच पेशंट ब्रॅडिकार्डियामध्ये आहे. आणि जर स्पेसिफिक काउंट करायचा असेल तर मग आपल्याकडे हा बॉक्स आहेच, हा लर्न करायचा. 1, 2, 3 300, 150, 100, 4, 5, 6 75, 60, 50. आणि जर 6 बॉक्सेसपेक्षा जास्तचा गॅप असेल बिटवीन 2 कॉम्प्लेक्स ह्याचाच अर्थ पेशंट सिव्हिअर ब्रॅडिकार्डियामध्ये आहे आणि कन्फर्म कंप्लीट हार्ट ब्लॉकेज झालेला आहे. कंप्लीट हार्ट ब्लॉकेज झाले त्यामुळे कंडक्शनला त्रास होतो आहे, त्यामुळे कंडक्शन होत नाही आहे, त्यामुळे टाईम लागतो आहे. सो त्यामुळे QRS कॉम्प्लेक्स लांब लांब झालेले आहेत असं ह्याचं कन्क्ल्युजन निघतं. आता नेक्स्ट होतं आपला सेकंड रूल, दॅट इज रूल ऑफ 300. यामध्ये आपण काय करतो की 2 QRS कॉम्प्लेक्सच्या मध्ये किती बॉक्सेस आहेत ते बॉक्सेस काउंट करायचे आणि मग हार्ट रेटसाठी यू हॅव टू डू 300 डिवायडेड बाय नंबर ऑफ बिग बॉक्सेस. सो इथे आपण अजून सोपं करून टाकलं. किती बॉक्स येत आहेत, ठीक आहे 1 बॉक्स आला, मग काय करायचं 300 डिवायडेड बाय 1. ह्याचा अर्थ काय हार्ट रेट किती तुमचा 300. 2 बॉक्सेस दिसत आहेत मग काय होणार 300 डिवायडेड बाय 2 मग तुमची हार्ट रेट झाली 150.
3 बॉक्सेस दिसत आहेत, मग 300 डिवायडेड बाय 3 हार्ट रेट झाली 100. 4 दिसत आहेत, 300 डिवायडेड बाय 4 हार्ट रेट झालं 75. जर 5 बॉक्सेस दिसत आहेत, 300 डिवायडेड बाय 5 हार्ट रेट झालं तुमचं 60. 6 बॉक्सेस दिसत आहेत, 300 डिवायडेड बाय 6 हार्ट रेट झालं तुमचं 50. सो हे बेटर झालं ना. मगाच्या ह्याच्यात ठीक आहे तुम्हाला सगळं ते लर्न करायला लागत होतं. आता फक्त एवढंच सांगितलं आहे तुम्हाला की जेवढे तुमचे बॉक्सेस आहेत काय करायचं आहे तुम्हाला, 300 डिवायडेड बाय नंबर ऑफ बिग बॉक्सेस, लगेच तुम्हाला हार्ट रेट भेटून जाईल. सो हा रूल इज जास्त सोप्पा. आणि जर कधी कधी ग्राफ खूपच झूम्ड असेल की पार तुम्हाला स्मॉल बॉक्सेस पण दिसतात आणि तुम्हाला जर कॉम्प्लिकेट करायच्या असतील गोष्टी तर तुम्ही असं पण काउंट करू शकता की छोटे छोटे बॉक्सेस जे आहेत ते काउंट करा की 2 QRS कॉम्प्लेक्सच्यामध्ये किती स्मॉल बॉक्सेस आहेत आणि मग स्मॉल बॉक्सेसचा नंबर तुम्हाला भेटला. मग हार्ट रेट इज इक्वल टू 1500 डिवायडेड बाय नंबर ऑफ स्मॉल बॉक्सेस. एवढं करायची गरज नाही आहे, फक्त बिग बॉक्सेस किती आहेत बघा आणि 300 डिवायडेड बाय नंबर ऑफ बिग बॉक्सेस करायचा, लगेच आपल्याला हार्ट रेट भेटते. मग आता नेक्स्ट आपण इथे ग्राफ बघू शकतो. हा इरेग्युलर रिदमवाला ग्राफ आहे, कारण यामध्ये काही काही QRS कॉम्प्लेक्स फारच जवळ आहेत, काही काही QRS कॉम्प्लेक्स फारच लांब आहे. अशा केसमध्ये आपण काय करतो, पेशंटचा 10 सेकंडचा ECG घ्यायचा. आता पुढे जे आहे तेच बघूयात आपण. इथे ह्यालाच नाव दिलं आहे 10 सेकंड रूल. सो आता आपण जो ECG बघतो तो एका पेजच्या ECGवर 10 सेकंड्समध्ये काय काय रिदम झालेला आहे तो असतो. आता 10 सेकंड म्हणजे किती बॉक्सेस दिसणार आपल्याला. आता आपल्याला हे माहिती आहे, एक बॉक्स म्हणजे असतं 0.2 सेकंड्स. ठीक आहे, मग एका सेकंडमध्ये किती बॉक्सेस बनणार, 5 बॉक्सेस. तसंच 10 सेकंडमध्ये किती बॉक्सेस बनणार, 50 बॉक्सेस. सो 10 सेकंडचा जो आपला रिदम असतो त्यामध्ये आपल्याला टोटल 50 बॉक्सेस दिसतात. आता ह्या 50 बॉक्सेसमध्ये आपण काय करायचं, किती QRS कॉम्प्लेक्स दिसत आहेत, किती तुम्हाला बीट्स दिसत आहेत ते कॅल्क्युलेट करा. मी काउंट करा. आता फॉर एक्झाम्पल हा वरचा माझा जो ग्राफ आहे हा ऑल 50 बॉक्सेसचा नाही आहे, पण तरी आपण फक्त समजून घेण्यासाठी एक्झाम्पलसाठी बघूयात. आता यात मला किती बीट्स दिसत आहेत, 1 2 3 4 5 6. सो यामध्ये 6 QRS कॉम्प्लेक्स आहेत, 6 बीट्स आहेत. 6 × 6 करायचं. सो तुम्हाला जेवढे बीट्स दिसतात मल्टिप्लाय इट बाय 6. सो जी व्हॅल्यू येईल ते येतं तुमचं हार्ट रेट. आता हे आपण केव्हा करतो, जे आपल्याला इरेग्युलर रिदम दिसतोय, म्हणजे काही ठिकाणी QRS कॉम्प्लेक्स जवळ आहेत, काही ठिकाणी QRS कॉम्प्लेक्स लांब आहेत. हे केव्हा दिसतं आपल्याला, एट्रियल फिब्रिलेशनमध्ये दिसतं. म्हणजे जेव्हा इरेग्युलर रिदम असतो ते आपल्याला अशी सिच्युएशन दिसते. सो यात आपण काय करणार, कुठे कुठे 2 बॉक्सेस आहेत, कुठे कुठे 5 बॉक्सेस आहेत. सो इथे माणूस कन्फ्यूज होणार. सो ह्या केसमध्ये काय करायचं की यू हॅव टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ बीट्स. सो एका 10 सेकंड्सच्या ECGमध्ये म्हणजेच 50 बॉक्सेसमध्ये किती तुम्हाला बीट्स दिसत आहेत ते कॅल्क्युलेट करा आणि मग हे जे नंबर ऑफ बीट्स आलेले आहेत मल्टिप्लाय इट बाय 6, मग तुम्हाला भेटते तुमचं हार्ट रेट. सो आता ह्या ग्राफमध्ये आपण बघितलं कसं केलं, 6 बीट्स दिसत आहेत आपल्याला. सो 6 × 6. सो ह्या ग्राफचा हार्ट रेट आला तुमचा 36. आता हे फक्त एक्झाम्पल होतं, पण कॉन्सेप्ट कळला काय करायचं आहे की तुमचा जो 10 सेकंडचा ECG असतो त्यात किती QRS कॉम्प्लेक्स दिसत आहेत काउंट करा, किती बीट्स दिसत आहेत काउंट करा, मल्टिप्लाय इट बाय 6, म्हणजे व्हॅल्यू येईल ते झालं तुमचं हार्ट रेट. सो आपल्याकडे 3 रूल्स होते. काय काय रूल्स, पहिला आपण बघितलं द बिग बॉक्स रूल, सेकंड रूल ऑफ 300 आणि मग थर्ड 10 सेकंड रूल. आता हा 10 सेकंड रूल कोणासाठी असतो, इरेग्युलर रिदमसाठी. म्हणजे जेव्हा एट्रियल फिब्रिलेशन असतं त्या केसमध्ये आपल्याला 10 सेकंड रूल कामाला येतो.